नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. नवरात्र उत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण खमंग खुसखुशीत कडाकणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. देवीच्या 7व्या माळेसाठी आपण नैवेद्यासाठी अशा प्रकारची खुसखुशीत अशी कडाकणी बनवणार आहोत. तर कृती अतिशय सोपी आहे आणि झटपट अशा प्रकारची कडाकणी होऊन जातात आणि भरपूर दिवस ही कडाकणी अशाच प्रकारे खुसखुशीत राहतात आणि खमंग राहतात. तर आता आपण कृतीला सुरुवात करूया. कडाकणी बनवण्यासाठी आपण आता या ठिकाणी एका भांड्यामध्ये 2 वाटी मैदा घ्यायचा आहे. आता या मैद्यामध्ये आपण अर्धी वाटी रवा मिक्स करायचा आहे. तर हा एकदम बारीक रवा आहे, जो चिरोटी रवा असतो तो आपण यूज करायचा आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला पिठी साखर बनवून घ्यायची आहे. तर साधी साखर आपण पाऊण वाटी घेणार आहोत आणि त्याची पिठी साखर करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपण साखरेपासून कडाकणी बनवत आहोत. आता चवीप्रमाणे मीठ टाकून झाल्यानंतर आपण यामध्ये कडकडीत असं तुपाचं मोहन घालणार आहोत. तर या ठिकाणी मी तूप गरम करून घेतलेलं आहे आणि आपण 4 चमचे भरून एवढं तूप यामध्ये घालायचं आहे. जे पोहे खाण्याचे चमचे असतात त्या चमच्याने अगदी बरोबर मोजून 4च चमचे आपल्याला मोहन घालायचं आहे. मोहन जास्त झालं तर कडाकणी आपली एकदम तेलामध्ये विरघळायला सुरुवात होतात. तर या ठिकाणी आपण तुपाचं मोहन वापरणार आहोत. अगदी साजूक तूप वापरायचं आहे म्हणजे आपल्या कडाकण्याला चव अतिशय खमंग अशी येते. तर आता हे गरम तूप असल्यामुळे चमच्याने मी मिक्स करून घेत आहे. तर या प्रकारे आपण रवा मैदा एकत्र करून पिठी साखरसुद्धा त्यामध्ये घातलेली आहे. शक्यतो पिठी साखरेचा उपयोग करायचा. जर तुम्हाला गूळ पावडर वापरायची असेल पिठी साखरेऐवजी तर जेवढ्या प्रमाणात आपण साखर वापरलेली आहे तेवढ्याच प्रमाणात तुम्ही या ठिकाणी गूळ पावडरसुद्धा वापरू शकता. तर आता या ठिकाणी सर्व मोहन मी पिठाला लावून घेतलेलं आहे. आता यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून दूध घालून मळून घ्यायचं आहे. तर मी कडाकणी बनवण्यासाठी दुधाचा उपयोग करत आहे. तर रूम टेम्परेचरचं दूध आपण घेणार आहोत. अर्धी वाटी दूध पहिल्यांदा घेतलेलं आहे. आता हे अर्धी वाटी दूध पहिल्यांदा आपण यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे आणि अगदी आपण पुरीसाठी ज्याप्रमाणे कणिक मळतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर जेवढं अर्धी वाटी दूध मी घेतलं होतं तेवढं संपूर्ण दूध यामध्ये घातलेलं आहे. तरीसुद्धा आपल्याला आणखी दूध लागणार आहे. तर त्यासाठी आणखी अर्धी वाटी दूध मी या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि हेच अर्धी वाटी दूध आपण थोडं थोडं करून घालायचं आहे. एकदम दूध घालायचं नाही. तर अर्धी वाटीतली पाव वाटी दूध मी पहिल्यांदा घालत आहे आणि आता आपण हा गोळा मळून घ्यायचा आहे. आपण जेवढा गोळा घट्ट मळणार आहोत तेवढेच आपले कडाकणे हे तेलकट होत नाहीत किंवा खमंग आणि खुसखुशीत होतात आणि तेलामध्ये विरघळत नाहीत. तर या ठिकाणी मी पाऊण वाटी एवढं दूध घेऊन हे पूर्णपणे गोळा मळून घेतलेला आहे. तर आपल्याला एवढी कणिक मळण्यासाठी फक्त पाऊण वाटी दूध लागलेलं आहे. आता कॉटनच्या एका ओल्या कपड्याने आपण या पिठाला झाकून ठेवूया आणि पीठ मुरण्यासाठी ठेवून देऊया. साधारणपणे अर्धा तास किंवा 15 ते 20 मिनिटं तरी आपल्याला हे पीठ मुरू द्यायचं आहे, कारण यामध्ये आपण बारीक रवा वापरलेला आहे. तर आता 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर पाहूया आपली कणिक कशा प्रकारे भिजलेली आहे. तर आता ही पहा, आपली कडाकणीची कणिक छान मऊसूत तयार झालेली आहे. तरीसुद्धा कडाकणी अशी छान खुसखुशीत होण्यासाठी आपण या पिठाला एकदा मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेणार आहोत, म्हणजेच कुटून घेणार आहोत. तर तुम्ही कुटण्याची क्रिया खलबत्त्यामध्ये केली तरीही चालेल. मी या ठिकाणी मिक्सरचं छोटं भांडं वापरत आहे आणि थोडा थोडा भाग पिठाचा घेऊन यामध्ये अगदी पल्स मोडवरती 1-2 वेळा फिरवून घेणार आहे, की ज्यामुळे पिठाचा छान असा गोळा तयार होतो आणि पीठ आपलं मऊसूद असं तयार होतं. तर आता पहिली बॅच मी मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे. तर अशा प्रकारे हे पहा, आपलं पीठ तयार होतं. अगदी छान खलबत्त्यामध्ये कुटल्यासारखंच हे पीठ तयार होत आहे. पाहू शकताय तुम्ही पीठ किती मऊसूद झालेलं आहे. तर जास्त मेहनत न घेता खलबत्त्याऐवजी तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा झटपट अशा प्रकारे कडाकण्याचं पीठ कुटून घेऊ शकता. तर आता अशाच प्रकारे मी उरलेलं सगळं पीठ हे कुटून घेत आहे. पीठ कुटलं की आपल्या ज्या कडाकण्या आहेत त्या छान खुसखुशीत तर होतातच आणि त्या कमी तेलकटसुद्धा होतात. तर आता पहा, या ठिकाणी सर्व पीठ माझं कुटून झालेलं आहे आणि आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. त्यापूर्वी संपूर्ण पीठ एकसारखं मळून घेऊया.
आता या पिठाचे एकसारख्या आकाराचे गोळे करून घेणार आहोत. जेवढ्या आकाराचे आपल्याला कडाकणी करायची आहेत साधारणपणे मध्यम आकाराचे आपण गोळे करून घ्यायचे आहेत. शक्यतो सर्व गोळे एकसारख्या आकाराचे झाले तर आपले कडाकणे सुद्धा एकसारख्याच असे साईजचे होतात. त्यासाठी गोळे करताना आपण पहिल्यांदा एकसारख्या मापाचे गोळे करून घेणार आहोत. तर पहा माझे संपूर्ण गोळे तयार झालेले आहेत. आता हे गोळे सुकू नयेत म्हणून आपण एका भांड्यामध्ये काढूया आणि यावरती झाकण ठेवूया आणि आपण याच्यातला एक एक गोळा घेऊन आपण आता कडाकणी लाटणार आहोत. तर पहिल्यांदा आपण एक गोळा घेऊया आणि पोळपाटावरती कडाकणं लाटून घेऊया. तर लाटताना जर गोळा हा पोळपाटाला चिकटत असेल तर तुम्ही या ठिकाणी पिठी म्हणून मैद्याचा उपयोग करू शकता, किंवा जर कडाकणी अजिबात चिकटत नसतील तर तुम्ही मैदा किंवा तांदळाचं पीठ न वापरता सुद्धा अशाच प्रकारे संपूर्ण कडाकणी लाटून घेऊ शकता. तर या ठिकाणी मी पहा पहिलं कडाकणं लाटत आहे. आपल्याला कडाकणं एकदम पातळ असं लाटायचं आहे. जेवढं आपण पातळ लाटू तेवढेच ते छान असे खुसखुशीत होतात, पुरीसारखे फुगत नाहीत. तर आता थोडंसं आपण मैदा लावून एकसारखं असं जाडीवरती हे कडाकणं लाटून घेऊया. तर या प्रकारे आपलं पहिलं कडाकणं लाटून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता इतपत पातळ आपल्याला हे कडाकणं लाटून घ्यायचं आहे. आता याला तुम्ही आकार देऊ शकता किंवा असाच प्रकारे तुम्ही ठेवलं तरीही चालेल. तर हे कडाकणं फुगू नये म्हणून आपण यातला होल पाडून घ्यायचे आहेत. तर मध्यभागी आणि चारी बाजूला 4 असे आपण 5 होल याला पाडून घेतलेले आहेत. तर हे आपलं पहिलं कडाकणं तयार झालेलं आहे. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता दुसरं कडाकणं लाटायला घेणार आहोत. तर आपल्याला अशाच प्रकारे गोल असं लाटून घ्यायचं आहे. जर आपल्या कडाकण्याला चिरा जात असतील तर याला व्यवस्थित असा आपण आकार देऊन घ्यायचा आहे. तर ते पाहूया आपण की आकार याला कसा द्यायचा आहे ते. पहिल्यांदा आपण कडाकणं लाटून घेऊया. तर व्यवस्थित असं सर्व बाजूने एकसारखं पातळ कडाकणं आपण लाटून घ्यायचं आहे. तर या प्रकारे आपण कडाकणं लाटून घेतलेलं आहे आणि याला आता आकार देण्यासाठी आपण एका प्लेटचा उपयोग करणार आहोत. प्लेट अशी व्यवस्थित कडाकण्यावर ठेवायची आणि ज्या कोरण्याने आपण करंजी कोरतो त्यानेच आपण हे कडाकणं सुद्धा सर्व बाजूने असं व्यवस्थित कोरून घ्यायचं आहे. म्हणजे याला छान डिझाईन सुद्धा उठते आणि एकसारख्या आकाराची आपली कडाकणी तयार होतात. आता याला सुद्धा चमच्याने आपण होल पाडून घेऊया, म्हणजे हे कडाकणं सुद्धा फुगणार नाही. तर अशाच प्रकारे आपण उरलेली सर्व कडाकणी करून घ्यायची आहेत आणि आपण कडाकणी एकावर एक ठेवली तरी सुद्धा चिकटणार नाहीत, कारण आपण याला मैद्याची पिठी लावून लाटत आहोत. तर एकावर एक आपण ठेवून घेऊया आणि सर्व कडाकणी अशाच प्रकारे पहिल्यांदा लाटून घेऊया. तर पहा सर्व कडाकणी आपली लाटून झालेली आहेत. आता आपण तळण्याच्या प्रोसिजरला लागूया. तर तळण्यासाठी आपण पहिल्यांदा तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि आपण एक गोळी टाकून पाहायची. जर पटकन वर आली तेलामध्ये तर हे तेल छान तापलेलं आहे. आता आपण एक एक करून कडाकणं तळून घेऊया. तर पहा टाकल्यानंतर कडाकणं लगेचच वर आलेलं आहे. आता याला एका बाजूने तळून झाल्यानंतर लगेचच त्याची बाजू पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घ्यायचं आहे. आपल्याला कडाकणी एकदम तांबूस रंगावरती तळून घ्यायची आहेत. काही ठिकाणी आपण देवीच्या नैवेद्याला 7व्या माळेसाठी अशा प्रकारची कडाकणी तयार करतो आणि कडाकणी तयार करत असताना देवीसाठी हनी, वेणी, बटवा असे खाऊचं पान, जोडवी आणि बांगड्या असे वेगवेगळे अलंकार बनवण्याची सुद्धा पद्धत आहे. तर ते सुद्धा याच पिठापासून बनवले जातात आणि तळून घेऊन ते कडाकण्यांसोबत देवीला अर्पण केले जातात. तर अशी पद्धत बऱ्याच ठिकाणी आहे. तर पहा आपलं पहिलं कडाकणं छान तळून झालंय. आता आपण काढून घेऊया आणि याच प्रकारे आता पाहूया आपण दुसरं कडाकणं कसं तळायचं. तेलाला छान ताव आलाय तर गॅस आपण मीडियम ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण एक एक करून कडाकणं तळायचं आहे. कडाकणं तळून काढल्यानंतर ते असं व्यवस्थित असं सपाट राहील अशा प्रकारे ठेवायचं, म्हणजे ते आकाराला सुद्धा त्याच प्रकारे प्लेन राहतात. कारण कडाकणी तळल्यानंतर मऊ असतात पण थंड झाल्यानंतर ती कडक होतात. तर थंड होण्याच्या प्रोसिजरला जेव्हा कडाकणी असतात त्यावेळेला ती पसरून ठेवायची, म्हणजे व्यवस्थित अशी ती आकाराला तयार होतात.
तर पहा मी एक एक करून असं टिश्यू पेपरवर तळलेलं कडाकणं काढून ठेवत आहे. तर काही ठिकाणी साखरेऐवजी गुळाची कडाकणी करतात, ती सुद्धा चवीला अप्रतिम लागतात आणि साखरेपासून बनवलेली कडाकणी तर असतातच सुंदर, दिसायलाही छान होतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात. तर पहा याच प्रकारे मी उरलेली सगळी कडाकणी तळून घेणार आहे. तर पाहिलं ना, झटपट आपण अगदी कडाकणी इझीमध्ये बनवू शकतो. जास्त वेळ लागत नाही आणि जास्त मेहनतही आपल्याला करावी लागत नाही. अशा प्रकारे झटपट आपली कडाकणी तयार होतात. कडाकणी तळत असताना दोन्ही बाजूनी उलटपलट करून तळायची, म्हणजे दोन्ही बाजूनीही रंग तांबूस येतो आणि या प्रकारे थोडासा तांबूस रंग यायला लागला की लगेच काढायचे आहेत, कारण याचा रंग आणखी थोडा चढण्याची शक्यता असते. तर या प्रकारे पहा उरलेली कडाकणी सुद्धा मी याच प्रकारे तळून घेत आहे. तुमच्याकडे नैवेद्याची कोणत्या प्रकारची कडाकणी केली जातात हे कमेंट करून नक्की सांगा. आणि कोणत्या दिवशी कडाकण्याची माळ ही देवीला अर्पण केली जाते हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. पहा आपली कडाकणी थंड झाल्यानंतर कशी कडक झालेली आहेत आणि छान असा त्याला रंग सुद्धा आलेला आहे. तर आता एक कडाकणं आपण मोडून पाहूया. पहा किती कुसकुशीत आणि छान खमंग असं आपलं कडाकणं तयार झालेलं आहे आणि तेलकट अजिबात सुद्धा झालेलं नाहीये, तुम्ही पाहू शकताय. तर या प्रकारे खमंग कुसकुशीत आपली कडाकणी तयार आहेत आणि आता आपण ही देवीला नैवेद्यासाठी अर्पण करणार आहोत. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही प्रोसिजर कशी वाटली आणि कडाकणीची रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण अशीच छान रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा नवरात्र उत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा. थँक यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय.